पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर आणखी एक वॉटर बॉम्ब। चिनाब नदीवर असलेल्या बागलिहार प्रकल्पाचं पाणी रोखलं। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। अर्धा तास चर्चा। वायुदलाच्या सिद्धतेचा पंतप्रधानांकडून आढावा। भारताला जगातील कोणतीही ताकद संपवू शकत नाही। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला जशास तसं उत्तर देणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा थेट इशारा। पाकव्याप्त काश्मीरात हमासची एंट्री। जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाशी हातमिळवणी। पहलगाम हल्ला हमासच्या हल्ल्याशी मिळता जुळता। कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाइंड रऊफ असगरचा पहलगाम हल्ल्याचाही तो मास्टरमाइंड असल्याचा संशय। जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यात कट शिजल्याची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड। एबीपी नेटवर्कच्या अति धक्कादायक व्हिडिओ। पाकिस्तानी लष्करच AK-47 रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड। यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला आहे का? संजय राऊतांचा मोदींना सवाल। इंदिरा गांधींचा इतिहास बघण्याचा सल्ला तर संजय राऊत काँग्रेसमय बावनकुळेंचा पलटवार। अजित पवारांनी पुन्हा मवियात यावं, त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांची अजितदादांना खुली ऑफर। अजितदादा शकुनी तर तुम्हाला दुर्योधन म्हणायचं का? संजय राऊतांचा शिरसाटांना सवाल तर अजित पवार शिस्त लावणारे अर्थमंत्री असल्याचं म्हणत कौतुक। अवघ्या काही तासात 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 पासून पाहता येणार ऑनलाईन निकाल। मंगळवारपासून मिळणार गुणपत्रिका। राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा तर वर्धा आणि चंद्रपूरमध्ये गारपिटीचा तडाखा। इराणकडून पेट्रोकेमिकल्स खरेदी करणाऱ्यांवर निर्बंध लादणार। अमेरिकेसोबतही व्यवसायाची परवानगी नाकारणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। भारताला फटका बसण्याची शक्यता। IPLमध्ये कोलकात्याचा आव्हान जिवंत। राजस्थान रॉयल्सवर अवघ्या 1 धावेनं विजय। जोफ्रा आर्चर शेवटच्या चेंडूवर झाला धावबाद। रियान परागच्या 95 धावा पाण्यात। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया। रखडलेल्या पालकमंत्री पदाचा वाद, मंजूर न होणारा निधी, अडकवल्या जाणाऱ्या फाईल्स यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकदा खटके उडालेत। अशातच महायुतीतल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक समोर आला। राष्ट्रवादीनं मुंबईत आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला एकनाथ शिंदे न गेल्यानं नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं। तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी गैरहजेरी दर्शवली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची गैरहजेरी तर साताऱ्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमाला अजित पवारांची गैरहजेरी, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी धुमसत असल्याची चर्चा आहे। मला वारंवार सांगतो आहे, काहीतरी गल्लत होते आपली। असं आहे की प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकच मंत्री गेले पाहिजे। ज्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले त्या ठिकाणी 2 उपमुख्यमंत्री आपले वेगळे कार्यक्रम करतात। ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आहेत त्या ठिकाणी अजितदादा आपले सर्वांना या राज्यामध्ये 14 कोटी जनतेसाठी आपापल्या भागात काम करतात। आता मी पुण्याला आहे। आता पुण्याला चंद्रकांत दादाचे 4 कार्यक्रम आहे। मी दादाला सांगितलं तुम्ही 4 कार्यक्रम करा। मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येतात, आम्ही सगळे पुन्हा मदत केलं जातोय आणि त्यावेळी मला वाटतं सगळी लोक येतील। असं काही अर्थाचा अनुवाद काढण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही। महायुती मजबूत आहे। असं छोट्या मोठ्या गोष्टीवर बोलण्यात मला नाही वाटत काही तथ्य आहे।
ते घर आहे, घरात भांडण वाजत असते कधी कधी. उपमुख्यमंत्री साताऱ्यात त्यांच्या दरेगावी गेले की राजकीय वर्तुळात नेहमीच काही ना काही चर्चा सुरू असतात. यावरून महाबळेश्वरमधील कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. गावी गेल्यावर तापमान कमी होतं आणि मुंबईत तापमान वाढतं असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री महोदय, मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं. आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात. मी देखील त्याचा आनंद घेत असतो, कारण तुम्हालाही माहीत आहे का मी इकडे येतो, आज तुम्हाला पटलं असेल, इथं निसर्गरम्य सौंदर्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शिंदेंच्या सातारा दौऱ्यावरून भाष्य केलं. साताऱ्यातून एकनाथ शिंदेंनी नवसंजीवनी घेऊन ते जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पाहूया. शिंदे साहेबांचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते. पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ, म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल. पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं, म्हणून शिंदे साहेब इथे येतात. ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात. तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदेसाहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो. लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांच्या अर्थ खात्यानं सामाजिक न्याय खात्याचा निधी बळवल्याचा आरोप करत संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. यावरून आता संजय राऊतांनी अजित पवारांची बाजू घेऊन शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. अर्थ खात्याला शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर लुटमार करून सत्तेवर आलेल्यांना दुर्योधन म्हणायचं का, असं म्हणत राऊतांनी डिवचलं. हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत. या शकुनीने केलेलं हा काम आहे. हे करतात हे सर्व. त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना. आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही.